प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात पुन्हा एक वार सर्वांना प्रेमाचा सलाम. गेल्या दिवसापासून आपण 1 तिसरा अध्याय आणि वचन 9 या वचनावर मनन करत आहोत. आणि प्रभूच्या कृपेने दयेने आपण गेले 14 सत्र या विषयावर मनन केलं होतं. आज आपण 15व्या संदेशाकडे जात असताना पुन्हा एक वार ते वचन वाचू आणि आजच्या शास्त्र अभ्यासाला आपण सुरुवात करूया. 1 तिसरा अध्याय वचन 9. देवाच्या वचनात असे लिहिले आहे, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. देवाचे सहकारी आणि देवाचे शेत आपण गेल्या दिवसामध्ये पाहिलं होतं. आणि काही दिवसांपासून देवाची इमारत पाहण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. आणि उजळणी म्हणून आपण त्या ठिकाणी आपण इमारतीचा पाया, द फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग, त्या पाया संदर्भात काही गोष्टी आपण पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर इमारतीचं कुंपण, द फेन्सिंग ऑफ अ बिल्डिंग, त्या इमारतीचं कुंपण कशा प्रकारे आहे. आणि उदाहरणार्थ आम्ही घेतलेलं असताना त्या ठिकाणी इयोबाचं जीवन आपण घेतलं होतं. आणि आज तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जात असताना या इमारतीविषयी बघत असताना आपण तिसरा मुद्दा जो पाहणार आहोत, द द फेसिंग ऑफ अ बिल्डिंग, या इमारतीचा दर्शनी भाग. का बरं इमारतीचा दर्शनी भाग अत्यावश्यक आहे? ज्याप्रमाणे आपण एखादा फ्लॅट घ्यावयास जातो त्यावेळेस या इमारतीचा दर्शनी भाग मुख्यतः आपण पाहतो. त्या इमारतीचा दर्शनी भाग किंवा मुख्य गेट जो आहे तो मोठ्या रस्त्याला जोडलेला आहे का? रोड साइड फेसिंग आहे का? किंवा काही जण मुंबईचे लोक सी साइड फेसिंग घेतात, रिव्हर साइड फेसिंगचा इमारती किंवा फ्लॅट बघण्याचा प्रयत्न करतात. काही जण गार्डन साइड फेसिंगचा फ्लॅट घेण्याचा किंवा त्या इमारतीची दर्शनी बाजू त्या ठिकाणी असावी अशी त्यांची इच्छा असते. त्याचप्रमाणे ईस्ट साइड, पूर्वेकडच्या दिशेला असलेलं फ्लॅट घेण्याचं देखील अट्टहास अनेकांचा असतो. पूर्व दिशा अनेकांना आवडते, तर पूर्व दिशेकडून सूर्य उगवत असतो आणि हा उगवणारा सूर्य आपल्या घरामध्ये त्याची किरणं यावीत आणि त्या किरणांच्या द्वारे तुमचा असेल, माझा असेल, हा अनुभव आहे की त्याद्वारे प्रसन्नता मिळते आम्हाला. आणि या सूर्याच्या किरणामुळे घर तर प्रसन्न होतच होतं, परंतु घरातील काय छोटे मोठे जीवजंतू, कीटक ते देखील या उन्हाने मरतात. त्याचप्रमाणे कुबट वास असतो तो देखील निघून जातो. अगदी प्रसन्न असं घर होतं. आणि म्हणून प्रामुख्याने अनेक जण ईस्ट साइड, पूर्वेकडची बाजू किंवा पूर्वेकडचा दिशा असलेल्या इमारतीला प्राधान्य देणारे आहेत, फ्लॅटला प्राधान्य देणारे आहेत. आणि अशाच प्रकारे आत्मिक जीवनामध्ये देखील, आमच्या विश्वासी जीवनामध्ये ही पूर्व दिशा देखील अतिशय महत्वाची आहे. पवित्र शास्त्रामध्ये ह्या पूर्व दिशेला बरेच असं महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून माझ्याबरोबर एहेजकेलाचं पुस्तक काढा, 43वा अध्याय आणि वचन 2 मध्ये त्या ठिकाणी देवाचं वचन अशा प्रकारे लिहिलेलं आहे. तो पहा, काय पहा? इस्रायलाच्या देवाचे गौरव पूर्वेकडून प्रगट झाले. त्याचा शब्द महापुराच्या ध्वनीसारखा होता व त्याच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशित झाली आहे. देवाचं वचन असं लिहिलं आहे, तो पहा, काय? इस्रायलाच्या देवाचे वैभव कुठून? पूर्वेकडून प्रगट झालेला आहे. पण पूर्वेकडून देवाचं गौरव प्रगट झालेलं आहे. आणि ते प्रगट झालेलं गौरव आम्हाला मत्तेकृष्ण वर्तमानामध्ये 2ऱ्या अध्यायाने पहिल्या 2 वचनांमध्ये आम्हाला दिसतं. ज्यावेळेस मागी लोक त्या ठिकाणी गेले, यरुशलेमेच्या तिकडे गेले, त्यावेळेस ते काय म्हणत आहे? पहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले, काय? की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? पुढे असे लिहिलेलं आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलेलो आहे. पूर्व दिशेस कुणाचा तारा आहे प्रियानो? पूर्व दिशेस त्याचा तारा आहे. कोण आहे तो? यहुद्यांचा राजा.
एचकेल म्हणतो देवाचं वैभव पूर्वेकडून प्रगट झालेलं आहे. ते देवाचं वैभव, देवाचं गौरव, देवाची महिमा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्वेकडून प्रगट झालेली आहे. आणि म्हणून ही आत्मिक जी इमारत आहे त्याचे दर्शनी भाग, त्या दिशा जी आहे ती पूर्वेकडे असणं अतिशय महत्वाचं आहे. जगातील लोक त्यांचे विचार हे वेगळे आहेत प्रियांनो, परंतु आत्मिक विचार ज्यावेळेस आम्ही पाहतो की विश्वासी इमारत कोणत्या दिशेस असावी, तर विश्वासी इमारत जी आहे ती पूर्व दिशेस असावी, कारण देवाचं गौरव पूर्वेकडून प्रगट झालेलं आहे. आणि त्या गौरवाने काय झालेलं आहे, पृथ्वी प्रकाशित झालेली आहे. फक्त इमारतच नाही प्रियांनो, फक्त नगरच नाही, फक्त राज्यच नाही, तर संपूर्ण पृथ्वी प्रकाशित झालेली आहे. आणि म्हणून हा इब्री लोकास पत्र लिहिणारा जो लेखक आहे तो 12व्या अध्याय 2ऱ्या वचनामध्ये काय लिहितो बरं, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. कुठे आहे हा, पूर्वेकडून आलेलं वैभव, जो पूर्वेकडचा तारा त्याचा आहे, पूर्वेची दिशा त्या ठिकाणी आहे, आणि त्या ठिकाणी असलेला ख्रिस्त त्याच्याकडे पाहत ही इमारत असावी, अशी ह्या लेखकाची इच्छा आहे. का बरं, का तो विश्वासाचा उत्पादक आहे, तो पूर्ण करणारा असा जो आमचा राजा आहे प्रभू येशू ख्रिस्त, याच्याकडे ही इमारत असावी. आता अतिशय सीमित वेळेमध्ये काही गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करू की या आत्मिक इमारतीचा दर्शनी भाग कोणत्या बाजूला असावा. त्या ठिकाणी आपण पहिला मुद्दा पाहूया की स्तोत्रसंहिता 84 आणि वचन 11, साम चॅप्टर 84 वर्स 11, परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. स्तोत्रकर्ता आपल्या देवाला काय उपमा देत आहे, परमेश्वर देव हा सूर्य आहे. जो सूर्य आज आम्ही पाहत आहोत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्याचा प्रकाश भयानक आहे प्रियांनो. हा सूर्य फक्त आम्हाला समजावा म्हणून त्या ठिकाणी तो सूर्य ही उपमा देतो, परंतु अतिशय प्रकाशित असलेला सूर्य जो परमेश्वर आहे तो आमचा देव आहे. आणि जगातील लोक आपली इमारत, आपलं घर, आपला फ्लॅट ह्या सूर्याच्या समोर असण्याची इच्छा बाळगतात, परंतु ह्याच्यापेक्षा देखील ज्या सूर्याला ज्या देवाने बनवलेला आहे तो देव, त्याच्या समोर ही इमारत असावी अशी प्रभूची इच्छा आहे. तर परमेश्वर देव हा आमचा सूर्य आहे. पहिला मुद्दा, हा सूर्य आम्हाला प्रकाशित करतो प्रियांनो. का आमची इमारत त्याच्या बाजूला असावी, कारण हा सूर्य आम्हाला प्रकाशित करतो. निर्गमाच्या पुस्तकात ज्यावेळेस आम्ही येतो प्रियांनो, 34वा अध्याय काढा बरं, निर्गम 34. आणि त्या ठिकाणी देवाचा दास मोशे त्याच्याविषयी काही गोष्टी दिलेल्या आहेत. 29व्या वचनापासून मी वाचतो, निर्गम 34 आणि त्याचं 29वं वचन. मग मोशे सिनाय पर्वतावरून उतरला व तो साक्षपटांच्या दोन्ही पाट्या हाती घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत याचे त्याला भान नव्हते. मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्रायल लोकांनी पाहिले, तेव्हा ते त्याच्या जवळ जावयास भ्याले, घाबरले. त्यांना भय वाटलं मोशे जवळ जाण्यासाठी. का बरं, कारण त्याच्या चेहऱ्यातून कुणाचं तेज होतं, परमेश्वराचं तेज होतं. आणि परमेश्वराचं तेज इतकी भयानक होतं की त्या ठिकाणी लिहिलं आहे, अहरोन असो किंवा सर्व इस्रायल असो त्याच्या जवळ जावयास ते काय झालेले आहेत, भ्यालेले आहेत. स्वतः मोशेला माहित नाही की तो प्रकाशमान झालेला आहे, परंतु साक्ष कोणाची आहे, जगाची आहे की तू प्रकाशमान झालेला आहे. कारण हीच साक्ष तुमची आणि माझी असावी. आज अनेकांना वाटतं मी प्रकाशमान झालेलो आहे, परंतु आम्हापेक्षा जगाने म्हणणं गरजेचं आहे की तू प्रकाशमान झालेला आहे. तुझ्या चेहऱ्यातून, तुझ्या वागणुकीतून, तुझ्या आचरणातून, तुझ्या विचारणातून त्या ठिकाणी देवाचं तेज आम्हाला प्रगट होत आहे, देवाची सुवार्ता प्रगट होत आहे. ज्यावेळेस ही इमारत त्या पूर्व दिशेस, त्या देवाच्या समोर असेल, त्याच्या दिशेस असेल, त्यावेळेस निश्चित देवाचं गौरव आमच्या जीवनातून प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही.
का बरं मोशेच्या चेहऱ्यातून देवाचं तेज, देवाचं गौरव निघत होतं? त्याचं कारण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. वचन जर आम्ही पाहिलं 28वं वचन, मोशे तेथे परमेश्वराबरोबर 40 दिवस व 40 रात्री होता. तेवढ्या कालावधीत त्याने भाकर खाल्ली नाही व तो पाणीही प्याला नाही. आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे 10 वचने लिहून ठेवली. प्रभूच्या सहवासात किती दिवस आहेत? 40 दिवस आणि 40 रात्र. 40 दिवस 40 रात्र एवढंच नाही, तर त्या कालावधीमध्ये, त्या अवधीत त्याने भाकर खाल्ली नाही. उपवास त्याच्या जीवनात आहे प्रियानो. उपाशी असलेला मोशे, प्रभूच्या सानिध्यात असलेला मोशे आम्ही पाहतो. आणि त्या सानिध्यामध्ये असल्यानंतर जे सामर्थ्य त्याला प्रगट झालंय, प्रभूच्या शब्दाने त्याच्या जीवनात जे तेज निर्माण झालं, ते जगाने पाहिलं. प्रियांनो, ह्या इमारतीमध्ये देवाचं गौरव कधी प्रगट होईल? कधी जगाला देवाचं तेज प्रगट होईल? ज्या वेळेस ही इमारत त्याच्या बाजूला असेल, त्याच्या समोर असेल, त्याच्या सानिध्यात असेल, त्याच्या वचनांमध्ये रमणारी इमारत असणं अतिशय महत्वाचं आहे. जसं स्तोत्र 1 मध्ये आम्ही पाहतो की धन्य पुरुष जो त्याच्या नियमशास्त्रामध्ये, त्याच्या वचनांमध्ये रमतो. त्याने ही इमारत त्याच्या बाजूला आहे का? आणि जर बाजूला आहे तर निश्चित हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो, की आपल्या मुखातून आपला देव बोलत आहे, हे जग साक्ष दिल्याशिवाय राहणार नाही. स्तोत्रसंहिता 34वा अध्याय आणि 5वं वचन. स्तोत्र 34 आणि 5. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते काय झाले? प्रकाश पावले. काय लिहिलं आहे? की सूर्य प्रकाशित करतो आणि त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाशमान झालेले आहे. आणि हा जो मोशे आहे तो देवाकडे पाहत होता. 1 दिवस 2 दिवस नाही, 40 दिवस तो देवाकडे पाहत होता. 40 दिवस तो देवाची वाट पाहत होता, देव बोलण्याची वाट पाहत होता. त्याने आपली जागा सोडली नाही प्रियांनो, जागा सोडली नाही. त्याने आपले कान आपल्या देवाकडे लावले होते. त्याने संपूर्ण आपलं जीवन देवाला समर्पित केलेलं आहे 40 दिवस. त्याचा परिणाम देवाचं तेज त्याच्या चेहऱ्यातून निघत आहे. प्रियांनो, दानिएलच्या पुस्तकामध्ये 6वा अध्याय आणि वचन 7 मध्ये दार्यावेश राजाने एक फरमान काढलं. काय होतं ते फरमान? की 30 दिवसापर्यंत कुणीही कोणत्याच देवाची किंबहुना कोणत्या मानवाची उपासना करायची नाही, दार्यावेश फेरीत. आणि सर्वांनी या 30 दिवस या राजाची उपासना करायची, ह्यालाच भजायचं, असं फरमान काढल्यानंतर, या फरमानावर ह्या राजाची सही झाल्यानंतर काय झालं? दानिएलाने काय केलं? दानिएल आपल्या घरामध्ये आला, आपल्या खोलीमध्ये गेला. आणि खोलीमध्ये काय झालेलं आहे की त्याच्या खोलीच्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेत उघड्या होत्या प्रियांनो, बंद नव्हत्या, उघड्या होत्या. का माहितीये का? कारण त्या दिशेस कोण आहे? त्याचा देव आहे प्रियांनो. त्या दिशेकडे त्याच्या खिडक्या, क्षमा करा, खोलीच्या खिडक्या उघड्या आहेत. आणि त्या ठिकाणी त्या नित्यकर्माप्रमाणे त्याने दिवसातून 3 वेळा गुडघे टेकून आपल्या देवाची उपासना केली. त्याच्या जीवनातला नित्यक्रम आम्ही पाहतो. दिवसातून 3 वेळा यरुशलेमेच्या दिशेला असलेल्या त्या खिडकीतून ही दानिएल म्हटलेली इमारत पाहत आहे त्यांना. तर परिणाम काय आहे? दानिएलला पकडलं आणि सिंहाच्या गुहेत टाकलं. आणि मग आम्ही पाहतो जे सिंह होते त्यांनी त्याला इजा पोचवली नाही. का माहितीये का? जे परमेश्वराच्या सानिध्यात होते असतात त्याच्या मुखातून परमेश्वराचं तेज बाहेर येतं. या ठिकाणी मोशेच्या चेहऱ्यातून ज्यावेळेस तेज बाहेर आलं, लोकांनी पाहिलं, ते भ्याले. प्रभूचे तेज एखाद्या सेवकाच्या मुखातून ज्यावेळेस निघतं प्रियांनो, मनुष्य तर घाबरतो, परंतु हिंस्र पशु देखील त्या ठिकाणी घाबरलेला आहे. दानिएलाला सिंह घाबरले, त्यांनी काहीच दानिएलाला केले नाही प्रियांनो. कारण का? त्या इमारतीची दिशा देवाच्या बाजूला आहे. देव ज्या ठिकाणी आहे त्या दिशेला त्याचं मुख आहे प्रियांनो. आणि म्हणून पहिला मुद्दा,
की हा जो सूर्य आहे, जो स्तोत्रकर्ता म्हणतो परमेश्वर देव हा माझा सूर्य आहे. इब्री लोकास पत्र म्हणतो की त्याच्याकडे पाहत राहावं आणि त्या सूर्याकडे जसं मी पाहतो, त्या सूर्याचं किरण आम्हाला प्रज्वलित करतं, प्रकाशित करतं आणि इतरांना हा प्रकाश निश्चित उपयोगाला येत आहे प्रियानो. दुसरा मुद्दा आपण पटकन पाहूया, की हा सूर्य परिवर्तन घडून आणतो. काय आहे? मत्तयकृत शुभवर्तमान 4था अध्याय आणि वचन 16. मत्तय 4था अध्याय आणि वचन 16. त्या ठिकाणी असे लिहिलेले आहे, अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगविली आहे. काय आहे परिस्थिती या लोकांची? ते अंधारात बसलेले आहेत, ते मृत्यूच्या प्रदेशात आहे आणि त्या मृत्यूच्या छायेमध्ये बसलेल्या अवस्थेत आहे. बसलेली अवस्था म्हणजे काय माहितीये का? अतिशय हताश, अतिशय निराश. त्यांना पुढे जाता येत नाही प्रियांनो. अंधकारामुळे ते पुढे जाऊ शकत नाही. अंधकारामध्ये ते डावी उजवीकडे जाऊ शकत नाही. अंधकारामुळे ते मागे देखील जाऊ शकत नाही. तो बारतीमय माहितीये का तुम्हाला, अंध व्यक्ती? त्या ठिकाणी तो एका जागेवर बसला होता. प्रभू येशू ख्रिस्त चालला होता. त्या अंधकारामुळे ख्रिस्त गेल्याची देखील त्याला खबर नव्हती. पण आजूबाजूचा आवाज ऐकून तो म्हणतो, काय आहे? एका म्हटला की नासरेतकर येशू चालला आहे. तो मोठमोठ्याने ओरडला, हे येशू मज पामरावर दया कर, हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. प्रियांनो, अंधारात बसलेल्यांची परिस्थिती भयानक आहे. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो आनंदाची गोष्ट, अंधारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे. परमेश्वर आमचा सूर्य आहे, तो आम्हाला प्रकाशित करतो. एवढंच नाही तर आमच्या जीवनात परिवर्तन घडून आणतो. जे आम्ही अंधकारात होतो, अंधकार भयानक होता प्रियांनो. आमच्या अंतःकरणात अंधकार होता, आमच्या विचारात अंधकार होता, आम्ही अंधकाराची सत्ता होतो आणि शास्त्र सांगतं आम्ही स्वतः अंधकार असे होतो. पण अंधकारातून आम्हाला बाहेर काढून हा जो प्रकाशाचा जो उदय आमच्यावर झाला, जे मृत्यूच्या प्रदेशात तुम्ही आणि मी होतो, ती प्रकाशाची ज्योती आम्हावर उगवली आणि आम्ही अंधकाराची प्रजा आता नाही तर प्रकाशाची प्रजा म्हणून आमची ओळख झालेली आहे. हा सूर्य आमच्या जीवनात परिवर्तन घडून आणतो प्रियांनो. मलाखीच्या पुस्तकामध्ये 4था अध्याय वचन 2 मध्ये काय आहे बघा बरं. मलाखी 4था अध्याय वचन 2, तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखाच्या ठायी आरोग्य असेल. न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. काय आहे? कोणता सूर्य आहे? न्यायत्वाचा आहे प्रियांनो. हा न्यायत्वाचा सूर्य म्हणजे कोण माहितीये का? आपला प्रभू येशू ख्रिस्त. आमचा जो न्याय होता, जो आम्ही क्रोधाची प्रजा होतो, देवाचे आम्ही शत्रू होतो, आमच्यावर जो क्रोध येणार होता, तो न्याय आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतला. जे अंधकारात होतो त्यांना अंधकारातून काढून प्रकाशात आणण्यासाठी हा न्यायत्वाचा सूर्य पूर्वेकडून उगवलेला आम्ही पाहतो. होसांना होसांना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. तो पूर्वेकडून येणारा राजा आहे. गाढवीच्या शिंगरावर बसणारा तो आमचा राजा आहे. तो न्यायत्वाचा सूर्य आहे प्रियांनो. आणि हा न्यायत्वाचा सूर्य वधस्तंभावर खिळून त्याने आपला न्याय पूर्ण केला. जे आम्ही क्रोधाचे पात्र होतो, आम्हाला कृपेचं पात्र, देवाचे स्वतःचे लोक असे आम्हाला त्याने केलेलं आहे. या ठिकाणी तो म्हणतो की त्याच्या पंखाच्या ठायी आरोग्य असेल. आरोग्य म्हणजे कोणतं आरोग्य? हे पापाने बरबरलेले तुम्ही आणि मी होतो प्रियांनो. त्या पापाच्या उकिरड्यावर तुम्ही आणि मी होतो. ते भयानक असं ते आम्हाला आजार पण होतं. त्या कुष्ठरोग्यापेक्षा आम्ही भयानक अवस्थेत होतो. त्यातून त्याने आम्हाला बाहेर काढलं आणि आम्हावर त्या न्यायत्वाच्या सूर्याचा पंख, त्याच्याद्वारे काय झालेलं आहे? आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी म्हटलं की अंधारात बसलेल्यांवर, मृत्यू छायेच्या प्रदेशात बसलेल्यांवर तो सूर्य उगवला, प्रकाशाचा उदय झाला, त्याची ज्योती त्यांच्यावर उगवली. आणि ते दुसरे कोणी नाही प्रियांनो. शास्त्रात जरी तो प्रांत लिहिलाय, झुब्रूम प्रांत, नफ्ताली प्रांत आणि गालिलातील तो परराष्ट्रीयांचा प्रांत, पण खऱ्या अर्थाने आम्ही सर्व ह्या परिस्थितीमधून चाललेलो आहे. आणि म्हणून मलाकी म्हणतो की न्यायत्वाचा सूर्य
तो उदय पावला आहे. सूर्य, पूर्वेकडून येणारा सूर्य, तो आपला प्रभू येशू ख्रिस्त. आणि हा सूर्य आमच्या जीवनात परिवर्तन आणतो. आजारपण दूर करून, रोग दूर करून आमच्या जीवनात आरोग्य आणणारा हा सूर्य आहे प्रियांनो. एक उदाहरण पाहूया. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय काढा आणि वचन 1 ते 5 आपण काढू. मार्क 5वा अध्याय आणि 1 ते 5. गर्सेकर भूतग्रस्ताला येशू बरे करीतो. मग ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकरांच्या देशात आले आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधिले होते. असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व दगड धोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. कारण ज्यावेळेस ही 5 वचने आपण वाचतो त्यावेळेस त्या भूतग्रस्ताची अवस्था पहा. भानावर नसलेला भूतग्रस्त, कबरांमध्ये असलेला भूतग्रस्त, विवस्त्र असलेला भूतग्रस्त, स्वतःचं अंग ठेचलेलं रक्तबंबाळ झालेला भूतग्रस्त. काय आहे अवस्था? काय म्हटला मत्तईमध्ये 4:16 मध्ये? अंधारात बसलेल्यांवर, मृत्यूच्या प्रदेशात असलेले लोक त्यांच्यावर ज्योती उगवली. कबरामध्ये राहणारा हा व्यक्ती आणि त्याची भयानक परिस्थिती, त्याला वठणीवर, त्याला भानावर आणण्याचं सामर्थ्य कोणत्याही मनुष्यामध्ये नव्हतं. परंतु आम्ही पाहतो त्याची परिस्थिती काय आहे वचन 15 मध्ये. ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त, कोण? ज्यावेळेस आम्ही पाहिलं या 4-5 वचनामध्ये त्याची भयानक अवस्था असलेला तो भूतग्रस्त ज्यात सैन्य होते, तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला. कोणालाही त्याला वठणीवर, भानावर आणण्याचं सामर्थ्य नव्हतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायापाशी बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि भानावर आलेला किंवा शुद्धीवर आलेला आम्ही पाहतो. कशामुळे झालं ही गोष्ट? ज्यावेळेस याचं उत्तर आम्ही पाहतो, वचन 6 मध्ये ते उत्तर आहे. बघा बरं, 5वा अध्याय 6वं वचन. येशूला दुरून पाहताच तो धावत आला. कुणाकडे आला? प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला व त्याच्या पाया पडला. ही इमारत इतक्या दिवस कबरांमध्ये होती. ही इमारत इतक्या दिवस डोंगरांमध्ये होती. ही इमारत स्वतःला इतक्या दिवस ठेचत होती. या इमारतीने देवाच्या समोर आपलं मुख नाही तर पाठ फिरवलेली होती प्रियांनो. आणि अशा इमारती अनेक आम्हाला या जगामध्ये दिसतात आणि अनेक इमारती देवापासून दूर दूर गेलेल्या आहेत. परंतु ज्यावेळेस भयानक परिस्थिती होती, त्यावेळेस ज्यावेळेस प्रभू त्याच्याकडे आला, त्यावेळेस आम्ही पाहतो येशूला दुरून पाहून, किती दूर होता प्रियांनो मला माहित नाही, आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला अगोदर देखील बघितलं होतं की नाही तेही माहित नाही, परंतु त्याने दुरून पाहिलं आणि तो त्याच्याकडे धावत गेला. त्याच्या दिशेला धावत गेला प्रियांनो, त्याच्या विरुद्ध दिशेला नाही. विरुद्ध दिशेला धावणारे अनेक जण आहेत, परंतु हा भूतग्रस्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिशेला, त्या दिशेला धावत गेला. एवढंच नाही तर त्याने पाया पडला, त्याच्या पाया पडला, त्याला नमन केलं प्रियांनो. आणि मग आम्ही पाहतो त्याच्या जीवनात परिवर्तन झालं. जे सैन्य होतं ते त्याच्या शरीरातून निघून, देहातून निघून त्या ठिकाणी डुकरामध्ये गेलं. आणि आम्ही पाहतो की जो विवस्त्र होता त्याच्या शरीरावर प्रभूने वस्त्र दिलं. जो भानावर नव्हता तो शुद्धीवर आला आणि ख्रिस्ताच्या पायाजवळ बसला. काय आहे हा सूर्य? हा सूर्य प्रकाशमान करतो एवढंच नाही प्रियांनो, तर हा सूर्य आम्हाला आमच्या जीवनात परिवर्तन आणतो. आणि आज खऱ्या अर्थाने परिवर्तनाची गरज आहे. आज विश्वासी जीवन जगत असताना जे आम्ही तारण पावलेले आहोत प्रियांनो, तारण पावलं आता बस एवढंच आमचं काम नाही. अनेक इमारती या दिशेकडे फिरकत देखील नाही. अनेकांनी या दिशेला पाठ केलेली आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे की तख्तपोशीच्या
इमारतीमध्ये, घरामध्ये तुम्ही बसलेले आहात आणि माझं मंदिर ओसाड पडलेलं आहे. प्रियांनो, भयानक परिस्थिती आहे. ज्यांनी देवाकडे पाठ फिरवली, ते अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी अंधाराची आवड धरली, ते भयानक अवस्थेमधून चाललेले आहेत प्रियांनो. त्यांच्या जीवनात देवाचं गौरव, देवाचं तेज प्रगट होत नाही. परंतु जे प्रभूच्या दिशेने धावले, जी इमारत प्रभूच्या दिशेने आहे, त्या इमारतीला त्या सूर्याच्या तेजाने प्रकाशमान केलेलं आहे प्रियांनो. यशायाच्या ग्रंथामध्ये 60 अध्याय आणि वचन 1 काय लिहिलेलं आहे? उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. हा जो आहे भूतग्रस्त, त्याच्याविषयी हे वचन निश्चित योग्य ठिकाणी लागतं. त्या ठिकाणी त्याला ते लागू पडतं. उठ, प्रकाश म्हणून. का माहितीये का? मोठा प्रवास करून प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. आणि तो उठला आणि त्या प्रकाशाकडे गेला. एवढंच नाही, पुढे वचन काय आहे? परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. परमेश्वराचे तेज उदय पावले आहे म्हणजे काय? त्या प्रकाशाच्या तेजाने आमच्या जीवनात परिवर्तन झालं आणि या भावाचं जीवन बदलून गेलेलं आहे. अनेक अशी उदाहरणं आमच्या समोर आहेत. त्या लुकाच्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो 23वा अध्याय 39व्या वचनामध्ये त्या वधस्तंभावर खेळलेल्या अपराधांपैकी एकाने त्याची निंदा केली. तू जर ख्रिस्त असेल तर तूही खाली उतर, आम्हालाही खाली उतरव. परंतु एकाने त्याला काय केलं? त्याला म्हटला की तू आणि मी जे काही केलेलं आहे नाही का, अपराध केलेले आहेत, त्याची योग्य आपल्याला काय भेटलेलं आहे? न्याय मिळालेला आहे. परंतु ह्याच्या ठायी कोणताच अपराध नाही. आणि तो काय म्हणाला चोर? हे प्रभू, तू आपल्या राजवैभवाने येशील त्यावेळेस माझी आठवण कर. प्रियांनो, ह्या चोराची दृष्टी प्रभू येशू ख्रिस्ताकडे लागलेली होती. हा चोर असाच बोलला नाही प्रियांनो. या चोराच्या जो बाजूचा चोर होता त्याने जे प्रभूची निंदा केली, त्या शब्दामुळेच फक्त बोलला नाही. ज्या प्रभूला त्याने पाहिलं सुरुवातीपासून, खिळतानाच्या अवस्थेपासून, ज्यांनी त्याला त्याची निंदा केली, त्याचा अपमान केला, एवढं सगळं होऊन सुद्धा त्याला खिळण्यात आलेलं आहे, त्याच्यावर चाबकाचे फटके मारलेले आहेत आणि काट्यांचा मुकुट घातलेला आहे, त्याचा विटंबना होत आहे. परंतु ह्याच्या मुखातून कोणताही अपशब्द निघत नाही, विरुद्ध शब्द निघत नाही. का काय म्हणतोय? हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. हेच मुख आपल्या तारणाऱ्याकडे होतं आणि म्हणूनच तो म्हणू शकला, हे प्रभू, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या राजाधिकाराने याल त्यावेळेस माझी आठवण करा. प्रियांनो, प्रभू काय म्हटलं? आज तू माझ्याबरोबर सुख लोकात असशील. प्रभूच्या शब्दांनी त्याच्या जीवनात परिवर्तन घडलेलं आहे. प्रियांनो, आमचा प्रभू सूर्य आहे, आमचा प्रभू तेजोमय आहे आणि जो त्याच्याकडे पाहिल तो प्रकाश पावल्याशिवाय राहणार नाही. या चोराची परिस्थिती आम्ही पाहिली. ज्याने त्याला भोसकलं, त्या शताधिपती काय म्हटला? ज्यावेळेस भोसकलं खुशीमध्ये, त्यावेळेस पाणी आणि रक्त पाहून तो काय म्हटला? खरोखर हा नीतिमान पुरुष होता. त्याचे शब्द बदलले प्रियांनो, त्याच्या जीवनात परिवर्तन झालं आणि त्याची साक्ष पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पवित्र शास्त्रात लिहिलेली आहे की खरोखर हा मनुष्य नीतिमान होता, हा देवाचा पुत्र. प्रियांनो, परिवर्तन घडतं प्रियांनो ज्यावेळेस आमच्या जीवनात हा सूर्य येतो. योहानाच्या 21व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो की ज्या शिष्यांना प्रभूने पाचारण केलं होतं, त्यातला पेत्र जरी आम्ही बघितला, ज्यावेळेस पेत्राच्या जीवनात प्रभूने कार्य केलं आणि आता इथून पुढे तू माणसे धरणारा होशील, त्यावेळेस पेत्राने आपली जाळी सोडली, मचवा सोडला, संपूर्ण व्यवसाय सोडला. प्रभू वधस्तंभावर गेला, प्रभू पुनरुत्थित झाला. परंतु दुःखाची गोष्ट योहान 21 मध्ये पुन्हा हे लोक समुद्राकडे गेले. त्यांनी आपला मचवा पकडला, त्यांनी आपलं जाळं पकडलं आणि ते रात्रभर त्या ठिकाणी मासे पकडावयास गेले. आणि त्या ठिकाणी काय बघतो आम्ही? रात्रभर मासे पकडायचा प्रयत्न केला तरी त्यांना एकही मासा मिळाला नाही. ते वचन काढू आपण, 21वा अध्याय काढा बरं. आणि त्या ठिकाणी सुंदर भाग आहे आणि तो निश्चित
आपल्या आत्मिक जीवनाला प्रोत्साहन देणारा आहे. योहान कृष्ण शुभवर्तमान 21वा अध्याय. आणि कोण कोण गेलं बघा बरं. 2 मध्ये 21:2. शिमोन पेत्र, दिदू म्हटलेला थोमा, गालिलातील काना, इथला नतनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे दोघे जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरावयास जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्या बरोबर येतो. तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. शिमोनाच्या जीवनातील दुसरी रात्र, काहीही धरले नाही, अपयशाची रात्र. आणि त्या ठिकाणी पाहतो हे 7 जण हताश, निराश झालेले आम्ही पाहतो. आणि अशा परिस्थितीमध्ये वचन 4 येतं, काय म्हणतो? मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. प्रियानो, पहाट होत असता, पहाटेचा सूर्य आम्ही कुठून पाहतो? पूर्वेकडून पाहतो. आणि त्या ठिकाणी जो परमेश्वर आमचा आत्मिक सूर्य आहे, तो पहाटेच्या वेळेस ह्या लोकांसाठी समुद्र किनाऱ्यावर उगवलेला आम्ही पाहतो. तो उभा असलेला ख्रिस्त आम्ही पाहतो. आणि या अपयशातून, या अंधकारातून पुन्हा बाहेर काढण्यासाठी हा ख्रिस्त उभा आहे. काय म्हणतो? तथापि तर येशू आहे त्यांनी ओळखलं नाही. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्या जवळ काही खावयाला आहे काय? त्यांनी त्याला उत्तर दिले, नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली होती म्हणून असं बोलला नाही. रात्रभर त्यांनी कष्ट केलं. आपल्या लेकरांची भूक त्याला माहिती आहे. कष्ट केल्यानंतर त्यांना भूक लागणार आहे. तुमच्याकडे काय आहे का? नाही ना? तर मी तुमच्यासाठी प्रोव्हिजन करतो. आणि मग आम्ही पाहतो की ज्यावेळेस ते माशांचा घोळका भेटला आणि ते समुद्र किनाऱ्यावर आले, त्यावेळेस त्या ठिकाणी मासा भाजलेला दिसतो. भाकरीचा तुकडा त्या ठिकाणी दिसतो. प्रियांनो, काय आहे त्या ठिकाणी परिस्थिती? आपल्या लोकांसाठी प्रभूने न्याहारी तयार केली. माशाची परिस्थिती आम्ही पाहतो की मासा तिकडे मिळेल, परंतु त्या ठिकाणी वाचतो की वचन जर बघितलं, वचन 9, मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकरी पाहिली. अजून ते किनाऱ्यावर आले होते. त्यांच्यातले 153 मोठ्या माशांचा घोळका भरलेलं जाळं त्यांच्याजवळच होतं. परंतु ह्या सूर्याने त्यांच्या जीवनात परिवर्तन घडण्यासाठी त्या ठिकाणी मासळी आणि भाकरी तयार केली. प्रियानो, अतिशय अद्भुत चमत्कार आहे. मासळी आहे, परंतु भाकरी कुठून आली त्या ठिकाणी? भाकरी कुठून आली? ही भाकरी ज्यावेळेस आम्ही पाहतो, मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस अरण्यामध्ये ख्रिस्ताची परीक्षा झाली, तेव्हा सैतान काय म्हटला होता? की तू जर देवाचा पुत्र असेल, त्या धोंड्याच्या भाकरी कर. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी त्या धोंड्याच्या भाकरी केल्या नाही, परंतु आपल्या शिष्यांची, आपल्या लेकरांची गरज जाणून, त्यानं माझा विश्वास आहे की त्या देवाने धोंड्याच्या भाकरी केल्या. ते सर्व पाहून त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं. आणि मग पेत्राला म्हणतो की माझ्या मागे, जो पूर्वी एकदा म्हटला होता माझ्या मागे, पेत्र त्याच्या मागे गेला, परंतु आज पुन्हा एकदा प्रभू म्हणत आहे माझ्या मागे. आणि पेत्राच्या जीवनात परिवर्तन झालं. आपण पाहत आहोत की आम्ही देवाची इमारत आहोत. ही इमारतीची दर्शनी बाजू कोणत्या बाजूला आहे? पूर्व दिशेला आहे, कारण परमेश्वर आमचा सूर्य आहे. ती सूर्याची किरण आमच्या इमारतीवर पडत आहे आणि त्या किरणांच्या द्वारे आमच्या मुखावर, आमच्या जीवनावर परमेश्वराचं तेज येत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेकांच्या जीवनात हे तेज उपयोगाला येत आहे. आणि म्हणून 2 गोष्टी आपण थोडक्यात पाहिल्या की हा सूर्य आम्हाला प्रकाशित करतो, हा सूर्य आमच्या जीवनात परिवर्तन करतो. आणि शेवटच्या श्वासापर्यंत ही इमारत त्याच्या समोर असणं गरजेचं आहे, कारण प्रकाशाची आणि परिवर्तनाची आम्हाला नितांत गरज आहे, जोपर्यंत आम्ही या देहामध्ये आहोत प्रियानो. कारण देह स्वभावासाठी ज्यावेळेस आम्ही पेरतो, त्यावेळेस प्रभूचं वचन सांगतं की नाशाचं पीक आल्याशिवाय राहत नाही, परंतु जो आत्म्यासाठी पेरतो त्याला सार्वकालिक जीवनाचं पीक येतं. कारण आत्म्यासाठी जर आम्हाला पेरायचं आहे, तर ही इमारत त्या सूर्यासमोर, त्या ख्रिस्तासमोर असणं अतिशय महत्वाचं आहे. तिसरा मुद्दा आपण पाहिला, द फेसिंग ऑफ अ बिल्डिंग, इमारतीचा दर्शनी भाग. 3 गोष्टी पाहिल्या. आणि प्रभूची इच्छा असेल
तर चौथा मुद्दा, द फॅसिलिटीज ऑफ अ बिल्डिंग, येणाऱ्या सत्रामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आणि तो शेवटचा भाग असेल 1 करिंथ 3 अध्याय वचन 9. आपण पाहिलं, आम्ही देवाचे सहकारी, तुम्ही देवाचं शेत आणि तुम्ही देवाची इमारत असल्या. आतापर्यंत प्रभूने पुरवलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि सहकार्याबद्दल प्रभूचे मी मनापासून आभार मानतो.